आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला। मुंबईहून आलेल्या या दोन गाड्यात आणि या दोन गाड्यांमध्ये हॉकी स्टिक आणि स्टंप आढळले आणि विकास गोगावले यांना पिस्तूल दाखवल्यामुळे हा राडा झाला। भरत गोगावले आता घटनास्थळी पोहोचलेत। पुन्हा जाऊयात मोहन जाधव यांच्याकडे। मोहन, आता भरत गोगावले तिथे पोहोचलेले आहेत, अजून परिस्थिती शांत झाली आहे की नाही? पूर्ण इथे वातावरण तंग झालेले आहे। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। जो पिस्तूल आहे तो पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि या ठिकाणी मंत्री भरत शेठ गोगावले या ठिकाणी पोहोचले आहेत। शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी सगळे जमा झालेले आहेत आणि आता भरत शेठ जे गोगावले आहेत ते सेनेच्या कार्यालयाकडे निघालेले आहेत। आता इथे काय बोलतायत त्याच्यावर आता लक्ष राहील आणि वातावरण महाडमध्ये पूर्ण तंग झालेलं आहे। बरं मोहन, धन्यवाद या माहितीसाठी। ही दोन दृश्य आपण बघतोय। काही वेळापूर्वी महाडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा। या दोन गाड्या आहेत ज्या मुंबईतून आल्या, त्यामध्ये स्टंप आणि हॉकी स्टिक सापडले। त्यानंतर या गाड्या फोडण्यात आल्या। मंत्री भरत गोगावले हे आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। मात्र सध्या तणावपूर्ण असं वातावरण रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये। फ्लैश बनाओ। महाडमधली सध्या तणावपूर्ण परिस्थिती आपण बघतोय आणि संपूर्ण राज्यभरात कुठे काय सुरू आहे मतदानाच्या पार्श्वभूमीवर याकडे देखील आपलं लक्ष असेल। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन आपण भिडले। त्यांनी दोन गाड्या फोडल्या आहेत ज्या मुंबईहून आल्या होत्या असं सांगितलं जातंय, कारण या गाड्यांमध्ये स्टंप आणि हॉकी स्टिक सापडले आहेत। त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली, मारहाण एकमेकांना करण्यात आली आहे। शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ते आहेत। महाडमध्ये सुद्धा आज मतदान प्रक्रिया सुरू आहे। या दरम्यान झालेला हा गोंधळ, दोन गाड्या फोडल्या आहेत। मंत्री भरत गोगावले तिथे पोहोचलेले आहेत। त्यांनी घटनास्थळी सगळी पाहणी केली। थेट जाऊयात, मंत्री भरत गोगावले हे स्वतः आपल्या सोबत फोनवरती आहेत। गोगावलेजी, काय नेमकं तिकडे झालं होतं? तुम्ही आत्ताच तिथे जाऊन आलात, तुमचे कार्यकर्ते इतके आक्रमक का झालेत? असं झालेलं आहे की आम्ही मतदारसंघातनं राऊंड मारत होतो, तर मुंबईची काही मुलं आणि इतर बाकी युपी बिहार आंध्रचे काय पोरं होते आणि तो एक सुशांत जाबरे म्हणून एक त्यांचा कार्यकर्ता आहे एनसीपी वाल्यांचा, तर तो 3 गाड्या घेऊन गाडीमध्ये हत्यार रिव्हॉल्वर घेऊन त्या SBI बँकेच्या तिथे 2 नंबर 3 नंबर वार्डच्या तिथल्या शाळेच्या तिथे आले। तिथं आमच्या विकास जो त्यांची काय बातमी झाली, त्यांनी लगेच त्याच्यावर रिव्हॉल्वर काढली आणि रिव्हॉल्वर काढल्यानंतर त्यांची तिथं भानगड झाली। त्यांच्या गाड्या बिड्या फोडल्या, हॉकी स्टिक सापडली आणि त्याच्यामुळे हा गोंधळ झालेला आहे। मी गेलो तो बाहेर, एक अखंड हरिनाम सप्ताहाला आता जस्ट आलोय, मी करतोय चौकशी, परंतु त्यांच्याकडनं जी काय चुकीची सुरुवात झाली की बाहेरच्या गाड्या आणून जे काय त्यांनी गोंधळ घातलाय त्याच्यावरती थोडंसं हे झालेलं आहे। बरं, काय उद्देश होता? म्हणजे तुमचा आरोप आहे की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं या गाड्या आणल्या गेल्या, हत्यार आहेत त्याच्यामध्ये? हो, हत्यार, हॉकी स्टिक आहेत, तलवार आहे का माहिती नाही, परंतु रिव्हॉल्वर होते, रिव्हॉल्वर काढून घेतली आणि पोलीस स्टेशनला जमा केलेली आहे, पोलिसांच्या ताब्यात दिलेली आहे, त्यामुळे ते सगळं चालू आहे। बरं, तुमच्या कार्यकर्त्यांना तर तुम्ही काय सांगितलं मग? नाही, आम्ही झालं शांतता ठेवायची। निवडणूक जिंकत असताना आपण भानगड करायची नाही, आम्ही भानगड पण करत नाही, कारण आमचा मतदारसंघ आमचं शहर आहे, त्यामुळे आम्ही कशाला भानगड करू। जे काय भानगड अंगावरती आले त्या अंगावर आलेल्या लोकांना मग थोडंसं त्या लोकांनी हे केलं, पण पोलीसवाले होते, सोडव झाली तिथं, परंतु हत्यारे घेऊन फिरणं आणि हे करणं योग्य नाही, कारण त्यांचा पराभव मला वाटतं दिसायला लागल्यामुळे कदाचित त्यांनी, आणि 3 गाड्यामध्ये हॉकी स्टिक आणि इतर काय हत्यारे पण रिव्हॉल्वर होते ना, हा महत्वाचा मुद्दा। पण काही रितसर तक्रार केली आहे तुम्ही?
हा रिस्टर तक्रार आम्ही करणार ना. जी ती वस्तुस्थिती आहे. बरं, मात्र काय तुमचा कोणावरती आरोप आहे किंवा काय त्याबद्दल सांगू शकाल? मंत्री भरत गोगावले आपल्यासोबत फोन लाईन वरती होते आणि त्यांनी नुकतेच तिथं जाऊन पाहणी केली सगळी. नेमकं काय झालंय, विकास गोगावले यांना रिव्हॉल्वर दाखवण्यात आली आणि त्यानंतर आमचे कार्यकर्ते भडकले आणि म्हणून त्यांनी गाड्यांची तोडफोड केली, शांतता राखण्याचं आवाहन केलंय असं मंत्री भरत गोगावले म्हणाले. इथे अगदी क्षणाचा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.